नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 8.3 चा दुसरा प्रश्न सोडवणार आहोत। पहिला प्रश्न आपण मागच्या व्हिडिओमध्ये सोडवलेला आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दुसरा प्रश्न सोडवणार आहोत। यामध्ये आपणास पॅरलेलोग्राम दिलेला आहे। हा पॅरलेलोग्राम दिलेला आहे W X Y Z आणि काही साइड्सची मेजरमेंट आणि काही अँगल्सची मेजरमेंट दिलेली आहे। त्यावरून राहिलेल्या अँगल्स आणि साइड्सची आणि डायगोनल्सची मेजरमेंट आपणास कॅल्क्युलेट करायची आहेत। सोडूया मित्रांनो। पॅरलेलोग्राम म्हणजे असा क्वाड्रिलॅटरल की त्याच्या अपोजिट साइड्स ह्या पॅरलल असतात आणि इक्वल असतात। म्हणजे ही साइड या साइडशी पॅरलल आहे आणि इक्वल आहे, ही साइड आणि याच्या अपोजिट ही साइड ह्या दोन्ही इक्वल आणि पॅरलल आहेत। तसेच अपोजिट अँगल, हा अँगल याच्या अपोजिट हा अँगल इक्वल असतात। हा अँगल आणि हा अँगल अपोजिट अँगल्स इक्वल असतात। अपोजिट साइड्स पॅरलल आणि इक्वल असतात आणि डायगोनल काय होतात, एकमेकांना बायसेट होतात। म्हणजे हे डिस्टन्स इक्वल होऊन जाते। हे डिस्टन्स, हे जे डिस्टन्स आहे ते हे येईल आणि हे जे आहे ते हे डिस्टन्स येईल। याप्रमाणे प्रॉपर्टी आहे पॅरलेलोग्रामची। त्याप्रमाणे आपण आता हा प्रश्न सोडूया। आता WZ चं मेजरमेंट दिले आपणास 4.5। WZ हे दिलेले 4.5 सेंटीमीटर। ओके, तर विचारलेलं काय XY, म्हणजे XY ही या साइडची अपोजिट साइड असल्यामुळे याचं पण मेजरमेंट किती येईल मग 4.5। रिझन लिहायचं, अपोजिट साइड्स ऑफ पॅरलेलोग्राम आर इक्वल। 4.5 येईल म्हणजे 4.5 सेंटीमीटर। आता YZ, Y आणि Z हे मेजरमेंट दिले 8.2 सेंटीमीटर। तर XW विचारलेलं आहे। XW याच्या अपोजिट साइड ही आहे, म्हणजे हिचं मेजरमेंट किती येईल 8.2 सेंटीमीटर। ओके, म्हणजे 8.2 सेंटीमीटर WXचं। आता OX 2.5 दिलेलं आहे। OX 2.5 सेंटीमीटर। तर विचारलेलं आहे OZ, म्हणजे हा डायगोनल आहे आणि डायगोनल काय होतो, बायसेट होतो। म्हणजे हे जे डिस्टन्स आहे तेच हे पण डिस्टन्स आहे OZचं, म्हणजे हे काय येईल 2.5 सेंटीमीटर, म्हणजे 2.5 सेंटीमीटर। आता WO हे मेजरमेंट दिलं आहे 3.3 सेंटीमीटर। तर हे पण मेजरमेंट काय येईल मग 3.3 सेंटीमीटर। तर आपणास विचारलेलं काय WY म्हणजे हे 3.3, हे 3.3 प्लस 3.3 म्हणजे 6.6, हे किती येईल 6.6 सेंटीमीटर। ओके, आता 120चा अँगल दिला आहे WZY आणि Y हा अँगल दिला आहे 120 डिग्रीचा। 120 डिग्रीचा अँगल दिलेला आहे आपणास हा। तर याचे अपोजिट अँगल WXY याचे अपोजिट म्हणजे समोरचा अँगल हा आहे, तर याचे मेजरमेंट किती येईल मग 120 डिग्री। रिझन लिहायचं, अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट ऑफ पॅरलेलोग्राम। म्हणजे WXY हे येईल 120 डिग्री। ओके, आणि XWZ आता हे मेजरमेंट किती येईल हे काढण्यासाठी ही WZ आणि XY ह्या दोन साइड्स पॅरलल आहेत आणि ही त्यांची काय आहे ट्रान्सवर्सल। दोन पॅरलल लाईनला ट्रान्सवर्सलने बायसेट केले असता काय होते, येथे इंटेरियर अँगल तयार झालेले आहेत आणि इंटेरियर अँगलचं मेजरमेंट दोघांची ॲडिशन 180 असते। म्हणजे त्यापैकी हा 120चा दोघांची ॲडिशन 180 यायला पाहिजे। म्हणजे हा कितीचा येईल 60 डिग्री। 60 प्लस 120 म्हणजे 180 होईल। ह्या दोन पॅरलल लाईन जर असतील आणि एका ट्रान्सवर्सलने बायसेट केले, इथे जे दोन अँगल होतात तर ह्या दोन अँगलचं मेजरमेंट किती असते 180। हा अँगल प्लस हा अँगल त्यापैकी हा 120 दिलेला आहे, म्हणजे हा 60 आलेला आहे आपला। त्याप्रमाणे ह्या दोन पॅरलल लाईन आहेत, ही एक लाईन आणि ही एक लाईन, ही त्यांची काय ट्रान्सवर्सल, म्हणून 180। तर हा येईल 60 डिग्रीचा। मग हा पण किती होईल 60 डिग्रीचा, विचारलं नाही पण हा पण 60चाच होईल। हा येईल आपला 60 डिग्री।
समजले मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.